नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग 10वा. अचानक झालेल्या डोरबेलच्या आवाजानं मी एकदम दचकलो. नकळत मी भिंतीवरच्या घड्याळात बघितलं, रात्रीचे 10 वाजत आले होते. एवढ्या रात्री कोण आला असावं? हातातली सिगरेट मी ॲस्ट्रे चिरडली आणि कोचातनं उठून उभा राहिलो. डोरबेल अजूनही वाजतच होती. दाराबाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला जणू मला भेटायची फार घाई झालेली असावी म्हणून बेलचं बटण त्या व्यक्तीनं दाबूनच धरलेलं होतं. मी कपाळावर आठ्या घालत पुढे झालो. दरवाजा उघडला. दारात अर्चा उभी होती. अचानक ध्यानीमनी नसताना समोर अर्चाला बघून मी काहीसा चकित झालो. पण मग तिचे लाल भडक झालेले आणि सुजलेले डोळे बघून रॉजरच्या खुनाची बातमी तिला समजली असावी आणि रडून रडून तिने आपले डोळे सुजवून घेतलेले असावेत हे माझ्या लक्षात आलं. बहुतेक रॉजरच्या संदर्भातच विचारण्यासाठी ती माझ्याकडे आली असावी. पण माझ्याकडेच का? माझं नाव तिला कसं आणि कोणी सांगितलं? मी त्याबद्दल तिला काही विचारणार त्याआधीच तिने आपला पाठीमागे लपवलेला हात पुढे केला. तिच्या हातात एक छोटंसं रिव्हॉल्वर होतं आणि तिने ते सरळ माझ्यावर रोखलेलं होतं. तिच्या त्या कृतीनं मी एकदम गडबडून 2 पावलं मागं सरकलो आणि अर्चा माझ्यावर रिव्हॉल्वर रोखून दारातनं आत आली. त्यावेळी तिचा चेहरा एखाद्या चवताळलेल्या वाघिणीसारखा दिसत होता. माझ्याकडे बघणारे तिचे डोळे जणू आग ओकत होते. मी एखाद्या दगडी पुतळ्यासारखा स्तब्ध उभा राहून ती माझ्या जीवावर का उठली ह्याचा विचार करायला लागलो. अर्चा काही वेळ खुनशी नजरेनं माझ्याकडे बघत राहिली आणि मग तिने कठोर आवाजात विचारलं, तुझंच नाव विक्रम आहे ना? संतापानं वेडी झालेली एक स्त्री हातात रिव्हॉल्वर घेऊन माझ्याबद्दल विचारत होती. त्या क्षणी मीच विक्रम आहे हे सांगितलं तर क्षणाचाही विलंब न घालवता ती मला गोळी घालेल याची मला जाणीव झाली. नाही. तिच्या हातातल्या रिव्हॉल्वरवरची नजर न हटवता मी नकारार्थी मान हलवत म्हणालो, माझं नाव अँथनी गोन्साल्विस आहे. अँथनी गोन्साल्विस? अर्चाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. यस, मी विक्रमचा फ्रेंड आहे. तबला वाजवतो. यु नो तबला हुसेन साहेब वाजवतात तो तबला. विक्रम कुठं आहे? माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने कठोर आवाजात विचारलं. तो दारू आणायला गेलाय. मी तोंडाला येईल ते बोलत होतो. कुठे? हां, इथे जवळच. पण भानगड काय आहे मॅडम? अर्चानं काही उत्तर दिलं नाही. माझ्यावर रोखलेलं रिव्हॉल्वरसुद्धा तिने बाजूला केलं नाही. ती संशयी नजरेनं फक्त माझ्याकडे बघत राहिली होती. मी एकदा तिच्या हातातल्या रिव्हॉल्वरकडे बघितलं आणि मग तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत विचारलं, विक्रमचा खून करण्याच्या उद्देशानं तू इथे आली आहेस? हो. अर्चा एकदम किंचाळल्यासारख्या स्वरात ओरडली. मला त्या नराधामाचा खून करायचा आहे. पण का? माझ्याविषयी तिच्या मनात असलेला तो प्रचंड तिरस्कार बघून मी काहीसा गोंधळलो. त्यांनी तुझं असं काय नुकसान केलं आहे? माझ्या समजुतीप्रमाणे तरी तो एक साधा सरळ सभ्य माणूस आहे. नाही, तो साधा सरळ नाही आहे, तो खुनी आहे, खुनी. अर्चा त्याच तारस्वरात किंचाळली. खुनी आहे? कुणाचा खून केला आहे त्याने? मी चकित नजरेनं तिच्याकडे बघत विचारलं. माझ्या प्रियकराचा, माझ्या रॉजरचा. बोलता बोलता अर्चाचा गळा भरून आला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. नाही, माझा नाही त्या गोष्टीवर विश्वास बसत. कारण तो बिचारा तर साधं झुरळ मारताना सुद्धा 10 वेळा विचार करतो आणि मग असा माणूस कोणाचा खून कसा काय करू शकेल? माझ्याविषयीचा तिचा संताप कमी करण्याच्या हेतूनं मी म्हणालो, तुम्ही असंच म्हणणार हो, तुमचा मित्र आहे ना तो. अर्चा कपाळावर आठ्या घालत म्हणाली, प्रश्न मित्र किंवा शत्रूचा नाही आहे मॅडम. जे खरं आहे तेच मी बोलतोय. विक्रमला मी चांगला ओळखतो. तो खरोखर एक साधा सरळ सभ्य माणूस आहे. बोलता बोलता मी तिच्या दिशेनं पुढं झालो होतो. तिच्या हातातलं रिव्हॉल्वर काढून घ्यायची संधी शोधत होतो मी. खबरदार, पुढे येऊ नका, नाही तर मी फायर करीन. अर्चा हातातलं रिव्हॉल्वर माझ्या दिशेनं नाचवत वॉर्निंग दिल्यासारख्या स्वरात म्हणाली. मी जागी थबकलो.
धोका पत्करण्यात काही अर्थ नव्हता. या क्षणी रॉजरच्या मृत्यूनं ती वेडीपिशी झाली होती आणि अशा परिस्थितीत ती काहीही करू शकत होती. बरं मला एक सांग, मी आवाज स्थिर ठेवत तिला विचारलं, रॉजरचा खून विक्रमनी केला आहे हे तुला कोणी सांगितलं? मी न्यूज चॅनलवर ऐकलं की रॉजरचं प्रेत विक्रम राजेच्या फ्लॅटमध्ये सापडलं होतं आणि याचा अर्थ स्पष्ट आहे ना की खून विक्रमनी केला आहे. खून जर त्यानेच केला आहे तर मग पोलिसांनी त्याला खुनाच्या आरोपाखाली अरेस्ट का नाही केलं? असेल पोलिसांची त्याची काही साठगाठ. तसंही तो विक्रम म्हणे कुठला तरी प्रेसचा रिपोर्टर आहे, म्हणजे पोलिसांशी त्याचे काहीतरी लागेबांधे असतीलच ना, मग पोलीस त्याला कशाला हात लावतायत? हां, पण मी नाही त्याला सोडणार. अर्चा काही समजून घ्यायलाच तयार नव्हती. रॉजरचा खून मीच केला आहे हे तिच्या डोक्यात पक्क बसलं होतं आणि जोपर्यंत तिच्या हातात रिव्हॉल्वर होतं तोपर्यंत तिला काही समजावून सांगणं शक्य नव्हतं. अचानक मी दरवाजेच्या दिशेनं बघत म्हणालो, तो बघ आला विक्रम. अर्चा एका झटक्यात दरवाजेच्या दिशेनं वळली आणि तीच संधी साधून मी 2 ढांगात तिच्याजवळ पोचलो. ती स्वतःला सावरायच्या आत मी तिचा रिव्हॉल्वरवाला हात पकडला, जोरात पिरगळला, तिच्या हातातलं रिव्हॉल्वर काढून घेतलं. मग तिला सोफ्यावर ढकलत म्हणालो, मीच विक्रम आहे, पण रॉजरचा खून मी. माझं वाक्य अर्धवट राहिलं होतं, कारण सोफ्यावरनं उठून ती माझ्या अंगावर धावून आली. त्यावेळचा तिचा आवेश भयानक होता. चवताळल्यासारखी ती माझ्या शरीराशी झोंबत होती आणि आपल्या नखांनी ती माझा चेहरा ओरबाडण्याचा प्रयत्न करत होती. संतापानं ती अगदी बेभान झाली होती. मोठ्या मुश्किलीनं मी तिला माझ्यापासून दूर केलं आणि दोन्ही हातांनी तिला पकडून जोरात मागे ढकललं. अर्चा सोफ्याला जाऊन अडखळली आणि सोफ्यासकट खाली आपटली. मी चपळाईनं दार बंद करून बोल्ट सरकवला आणि रिव्हॉल्वर खिशात ठेवून अर्चाकडे वळालो. तोपर्यंत अर्चा स्वतःला सावरून उभी राहिली होती. उठून उभी राहताच ती दात ओठ खात पुन्हा माझ्या अंगावर धावून आली. आता फार स्त्री दाक्षिण्य दाखवून उपयोग नव्हता. तिच्याशी थोडं कठोरपणेच वागायला हवं होतं. माझ्या अंगावर धावून आलेल्या अर्चाला मी एका हातानं झोपवलं आणि दुसऱ्या हातानं 2-4 थापडा तिच्या नाजूक गालावर लगावल्या. माझ्या 5ही बोटांचे वळ तिच्या गालावर उमटले. वेदनेनं तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काही क्षण असहाय्य अगतिक नजरेनं ती माझ्याकडे बघत राहिली आणि मग दोन्ही हाताच्या ओंजळीत चेहरा झाकून हमसाहमशी रडायलाच लागली. हुंदक्यांमुळे तिचं सगळं शरीर थरथरत होतं. तिची ती अवस्था बघून मला सुद्धा वाईट वाटलं. तिला समजावण्यासाठी मी पुढे झालो, पण विचार बदलून मी तिथेच थांबलो. तिला पोटभर रडू द्यायला हवं होतं. रडण्यामुळे तिच्या मनावरचा ताण हलका होणार होता. 5-1 मिनिटं अर्चा रडत राहिली. मी शांतपणे तिच्याकडे बघत होतो. रडण्याचा आवेग ओसरल्यावर आपले डोळे पुसत तिने केविलवाणे आवाजात विचारलं, रॉजरशी तुमची काय दुश्मनी होती? का तुम्ही त्याचा खून केला? हे बघ, मी त्याचा खून केलेला नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेव. रॉजरला मी मारलेलं नाही. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही जर त्याचा खून केला नाही तर त्याचं प्रेत तुमच्या फ्लॅटमध्ये कसं सापडलं? त्याचा खून दुसरीकडे कुठेतरी झाला आहे. खून केल्यानंतर खुन्यानं त्याचं प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये आणून टाकलं होतं. अर्चा काही बोलली नाही. ती फक्त अविश्वासानं माझ्याकडे बघत राहिली. तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता हे तिचा चेहरा सांगत होता. हे बघ, मी खरं तेच सांगतोय. मी तिच्याकडे बघत शांतपणे म्हणालो, मला सांग, 4-5 दिवसांपूर्वी ज्या माणसाचा जीव मी वाचवला होता त्या माणसाचा खून मी का आणि कशासाठी करीन? तुम्ही रॉजरचा जीव वाचवला होता? अर्चानं काहीशा अविश्वासानं विचारलं. हो. रॉजरनं त्याला झालेल्या मारहाणीबद्दल तुला काही सांगितलं नाही? नाही ना, मी कितीतरी वेळ त्याला झालेल्या जखमांबद्दल विचारत होते, पण त्यांनी सांगितलं काही नाही. मग मी सांगतो. कोणाच्या तरी सांगण्यावरनं 3 भाडोत्री गुंड रॉजरला मारहाण करत होते. त्यावेळी त्या गुंडांपासनं मी वाचवलं होतं त्याला. खरं सांगताय? अगदी खरं. मग मला सांगा, कोण आहे तो माणूस? सांगा ना, कोण आहे तो माणूस ज्याच्या सांगण्यावरनं ते गुंड रॉजरला मारहाण करत होते? का? ज्या हेतूनं तू इथे आली होतीस तोच प्रकार तू त्याच्याही बाबतीत करणार आहेस? हो, मी त्याला नाही जिवंत ठेवणार. रॉजरचा खून त्यानेच केला आहे. अगं, पण आत्ता एवढ्यात तू मला खुनी समजत होतीस. चूक झाली ती माझी. रॉजरचा खून तुम्ही नाही, त्यांनी केला आहे. रॉजरचा खून त्यांनीच केला आहे याला तुझ्याकडे काही पुरावा आहे?
माझ्या प्रश्नाचा अर्थात अर्चाकडे काहीही उत्तर नव्हतं. ती गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावर काहीसे हताश भाव उमटले होते. तिला ताळ्यावर आणण्याच्या उद्देशानं मी म्हणालो, हे बघ, आत्तापर्यंत मी तुझा बराच मूर्खपणा सहन केला आहे, पण ह्यापुढे मी तुला असला कुठलाही आतताईपणा करू देणार नाही. तुझ्या डोक्यावर बसलेलं हे खुनाचं भूत जर अजूनही उतरलं नाही तर मी तुला सरळ पोलिसांच्या ताब्यात देईन. अर्चा काही वेळ दुःखी नजरेनं माझ्याकडे बघत राहिली. मग विनवणीच्या स्वरात म्हणाली, मी तुमच्यापुढे हात जोडते हो. त्या माणसाचं नाव मला सांगा. माझं रिव्हॉल्वर मला परत द्या प्लीज. या रिव्हॉल्वरचं लायसन्स तुझ्याकडे आहे? ते रिव्हॉल्वर माझं नाही, रॉजरचं आहे. तुला माहिती आहे अशा प्रकारे रिव्हॉल्वर बाळगणं गुन्हा आहे. खुनापेक्षा तर मोठा गुन्हा नाही ना. तुला रिव्हॉल्वर चालवता येतं? त्यात काय अवघड आहे? ज्याला मारायचं आहे त्याच्यावर ते रोखायचं, ट्रिगर दाबायचा, संपलं. मला तिच्या भाबडेपणाचं हसू आलं, पण मी ते चेहऱ्यावर नाही दिसू दिलं. तुला कल्पना आहे का तू कोणासाठी एवढी जीवावर उदार होऊन खून करायला निघाली आहेस? हो, ज्याच्यावर मी तनामनानं प्रेम करत होते त्याच्यासाठी. तू त्याच्यावर तनामनानं प्रेम करत होतीस ग, पण तो सुद्धा तुझ्यावर तसंच प्रेम करत होता याची खात्री आहे तुला? करत होता. त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. गैरसमज आहे तुझा. तो तुझ्यावर नाही तर तुझ्या तारुण्यावर, तुझ्या देखणेपणावर, तुझ्या शरीरावर प्रेम करत होता. तो एक नंबरचा विश्वासघातकी धोकेबाज माणूस होता. नाही, हे खोटं आहे सगळं तुम्ही सांगताय ते, अर्चा म्हणाली, पण तिच्या आवाजात जोर नव्हता. नाही, मी सांगतो हेच खरं आहे. जर त्याचा खून झाला नसता तर आज तो तुझा प्रेमी नाही तर करोडपती नरेश मित्तलच्या मुलीचा, नताशा मित्तलचा पती असता. नाही हो, हे बघ, जे सत्य आहे ते तुला स्वीकारावं लागेल. काल रात्रीच त्यांनी नताशाबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नताशाने आपल्या बापाचं घरही सोडलं होतं. इतकंच नाही तर नाही, रॉजर नताशाशी लग्न करू शकत नव्हता. अर्चा माझं बोलणं मध्येच तोडत म्हणाली, त्यांनी जर तसं केलं असतं तर मी त्याला तुरुंगात टाकलं असतं. त्याची सगळी पोल खोलली असती मी. काय पोल खोलली असतीस तू त्याची? सांग ना. हेच ना की रॉजरचं याआधीसुद्धा एक लग्न झालेलं आहे. त्याने काय फरक पडला असता? बरेच जणं लग्न करतात, घटस्फोट घेतात आणि पुन्हा लग्न करतात. त्यात काय वाईट आहे? आजकाल तर ती एक रुटीन झालेली गोष्ट आहे. मी त्याला चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवू शकले असते. नाही ग, तू नाही काही करू शकत. कारण वेदिकाने तिचे दागिने आणि पैसे चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात केलेलीच नाही आहे. आणि समजा केली असती तरीही काहीही फरक पडला नसता. एका करोडपतीचा जावई बनल्यावर रॉजरला पैशाची काही कमतरता नव्हती. वेदिकासाठी तडजोड करायला त्याला वेळ लागला नसता आणि त्याच्यासाठी ते फारसं अवघडही नव्हतं. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? अर्चा उतरलेल्या चेहऱ्यानं मला म्हणाली, हे बघ, मी तुला हेच समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की रॉजर एक धोकेबाज, विश्वासघातकी आणि पैशाचा भुकेला माणूस होता. तो एक अतिशय थर्ड क्लास माणूस होता. अशा लायकी नसलेल्या माणसाच्या प्रेमाखातर त्याच्या मारेकऱ्याचा खून करून स्वतःच्या गळ्यात फासाचा दोर अडकवून तू काही फार शहाणपणाचं काम करत नाही आहेस. ज्या माणसासाठी तू रडून रडून आपले डोळे सुजवून घेतलेत, ज्याच्यासाठी रिव्हॉल्वर घेऊन तू वेड्यासारखी फिरतीयेस, तोच माणूस तुझं आयुष्य बर्बाद करायला जबाबदार आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो तुला अर्ध्या वाट्यावर सोडून जायला तयार झाला होता आणि खरं तर अशा माणसाचा तू तिरस्कार करायला पाहिजेस. मी तिला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. अर्चा काही बोलली नाही. नुसती हताश, उदास चेहऱ्यानं शून्यात नजर लावल्यासारखी उभी राहिली. मी तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवला, तिला सावकाश सोफ्यावर बसवलं. मग तिच्या समोरच्या कोचावर बसत मी पुन्हा एकदा तिला समजावण्याच्या स्वरात म्हणालो, हे बघ, आता तू रॉजरचा किंवा त्याच्या मारेकऱ्याचा विचार न करता स्वतःचा विचार करायला हवास. आपल्या भविष्याचा, आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवास तू. अर्चानं एक सुस्कारा सोडला. मग खिन्न आवाजात म्हणाली, माझं आता ना भविष्य आहे ना काही आयुष्य. सगळं काही संपलं आहे हो. माझ्यासमोर आता फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आत्महत्या करायची आणि स्वतःला संपवून टाकायचं. हा तुझा आणखीन एक मूर्खासारखा विचार आहे. आत्महत्येसारखा पळपुटा मार्ग भित्री माणसं अवलंबतात. तू तर एक धाडसी, शूर मुलगी आहेस. एखाद्या लहान मुलीला समजवावं ना तसं मी तिला समजवत होतो.
खरं सांगायचं तर त्या क्षणी आरच्या मला वाट चुकलेली एक लहान मुलगी वाटत होती, निष्पाप, निरागस, काहीशी हट्टी. नाही हो, मी नाही धाडसी, मी नाही शूर, मी फार वाईट आहे, पापी आहे. नाही, तू खूप शूर आहेस, धाडसी आहेस. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी घरदार सोडणं हे धाडसीपणाचंच लक्षण आहे. आपल्या प्रियकराच्या खुन्याला शिक्षा देण्यासाठी जीवावर उदार होणं हे सुद्धा धाडसाचंच काम आहे. तुझ्याकडनं फक्त एक चूक झाली की तू एका चुकीच्या माणसावर प्रेम केलंस, एका फालतू माणसाला तू आपलं सर्वस्व मानलंस. पण अजूनही वेळ गेलेली नाही. माझं ऐक, तू आपल्या घरी परत जा. त्यासाठी तुला जी काही मदत लागेल ना, ती मदत मी करायला तयार आहे. कुठल्या तोंडानं घरी जाऊ मी घरच्यांच्या तोंडाला काळं फासलंय. गावात त्यांना तोंड दाखवायला जागा नाही ठेवली नाही, मी नाही परत घरी जाऊ शकत. त्या घराचे दरवाजे मला कायमचे बंद झालेत. माझे आईबाबा तर माझं तोंडसुद्धा बघायला तयार होणार नाहीत. असं काहीही होणार नाही आहे. तू घरी जा, तुझी चूक मान्य कर, क्षमा माग. तुझे आईवडील तुला नक्की क्षमा करतील. मुलांच्या हातनं चूक झाली आणि मुलांनी ती मान्य केली की आईवडील त्यांना क्षमा करतात. तुझ्याही बाबतीत असंच घडेल. तेव्हा तू माझं ऐक. तुम्ही काही म्हणालात तरी मी घरी जाणार नाही. आईबाबांच्या समोर जायची माझ्यात हिंमत नाही आहे. आरच्या जोरजोरात मान हलवत म्हणाली. आत्ता तू शांतपणे विचार करायच्या मूडमध्ये नाही आहेस. तेव्हा तूर्त आपण हा विषय बाजूला ठेवू. 3-4 दिवसांनी आपण त्याच्यावर बोलू, चालेल? ह्या क्षणी तिच्यावर जास्त दबाव टाकण्यात अर्थ नाही हे ओळखून मी तिला म्हणालो. काही क्षण गप्प राहून मी आरच्याकडे बघत राहिलो. मग एकदा खात्री करून घेण्याच्या हेतूनं विचारलं, आरच्या, रॉजरचा खून तुझ्या हातनं तर झाला नाही ना? खरं खरं सांगा. नाही हो, नाही. मी त्याचा खून कसा करीन? मी तर त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होते. त्यांनी मला धोका दिला असता, माझा विश्वासघात केला असता, तरी त्याचा जीव घ्यायचा विचार माझ्या मनात कधीच आला नसता. मी पुन्हा काही क्षण तिच्याकडे बघत राहिलो आणि अचानक विचारलं, नरेश मित्तलचा हाऊस सुपरवायझर किशोर शर्मा, या किशोर शर्माशी तुझा काय संबंध आहे? किशोर शर्मा? आरच्या डोळे बारीक करत म्हणाली. हां, किशोर शर्मा. नरेश मित्तलांच्या बंगल्यात तो नोकरीला होता. नाही, मी किशोर शर्मा नावाच्या कुठल्याही माणसाला ओळखत नाही. हे नाव मी पहिल्यांदा ऐकतेय. खरं सांगतेस तू? अर्थात यात खोटं बोलण्यासारखं काय आहे? तू जर त्याला ओळखत नाहीस, त्याचं नावही पहिल्यांदाच ऐकतेयस असं म्हणतीयस, तर त्याच्या पर्समध्ये तुझा फोटो कसा आला? माझा फोटो? आरशा चकितच झाली होती. किशोर शर्मा नावाच्या कोणा माणसाच्या पर्समध्ये माझा फोटो? हो, कसं शक्य आहे ते? आरच्याच्या एकूण चेहऱ्या बोलण्यावरनं ती खरी बोलतीये याची मला खात्री पटली होती. किशोर शर्माला ती ओळखत नव्हती. इतकंच नाही तर त्याचा खून झाला आहे हे सुद्धा तिला माहीत नव्हतं. म्हणजे तुझा फोटो त्याच्याकडे कसा हे तुला माहीत नाही? नाही हो. हा आणखीन एक गुंता निर्माण झाला होता. आरच्या खरं बोलत होती ह्यात शंका नव्हती, पण मग किशोर शर्माच्या पर्समध्ये तिचा फोटो कसा, हा प्रश्न तसाच उरत होता ना. एखाद्या अनोळखी मुलीचा फोटो किशोर शर्मानं आपल्या पर्समध्ये का ठेवावा? बरं, त्याला मुलींचे फोटो जमवण्याचा नाद होता असं म्हणावं तर त्याच्याकडे फक्त हा एकच फोटो मिळाला होता, आणि तोही नेमका ह्या केसशी संबंधित असलेल्या आरच्याचा. मनात म्हटलं, विक्रमराजे, तुमचं काही खरं नाही. मनातले विचार झटकत मी आरच्याला विचारलं, एनिवे, रॉजरच्या खुनाच्या संदर्भात पोलिसांनी तुझ्याकडे काही चौकशी केली का नाही? नाही, अद्याप तरी पोलिसांशी माझी भेट झाली नाही. मी सकाळी 7 वाजल्यापासून बाहेरच आहे. पोलीस बंगल्यावर येऊन गेले असतील तर मला माहीत नाही. बरं, ह्या दरम्यान तू काय काय केलंस? काही नाही, मी फक्त रॉजरला शोधत राहिले. काही क्षण विचार करत राहिल्यावर मी तिला म्हणालो, काल संध्याकाळी रॉजरशी तुझं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यावेळी मी तिथेच बंगल्याच्या एका खिडकीच्या बाहेर उभा होतो. मी तुमचं दोघांचं सगळं बोलणं ऐकलेलं होतं. ते भांडण झाल्यानंतरच्या क्षणापासून ते माझ्या फ्लॅटमध्ये येईपर्यंत तू जे काही केलं, जिथे कुठे गेलीस, ते सगळं मला सविस्तर सांग. त्या भांडणानंतर मी माझ्या रूममध्ये गेले. मग त्याच्यानंतर काही वेळानं रॉजर हॉटेल अजंठाला गेला. रॉजर गेल्यावर मी थोडंफार खाल्लं आणि झोपले. सकाळी जाग आल्यावर मी बघितलं तर रॉजर बेडवर नव्हता.
मी सगळा बंगला शोधला, पण तो कुठेही नव्हता. पहिल्यांदा मला वाटलं तो काहीतरी कामासाठी बाहेर गेला असावा किंवा मग रात्री परतच आलेला नसावा, कारण बऱ्याच वेळा तसं व्हायचं. तो राहायचा हॉटेलवरच. पण जेव्हा त्याची सुटकेस आणि कपडेसुद्धा जागेवर नसल्याचं माझ्या लक्षात आलं, तेव्हा माझं माथं ठणकलं. रात्री तो परत आला आणि आपलं सगळं सामान घेऊन गेला हे समजायला मला वेळ नाही लागला. मी हॉटेलला फोन केला तर समजलं रात्री 11 वाजता त्याने हॉटेल सोडलं होतं. त्याच वेळी तो मला सोडून पळून गेला असावा अशी शंका मला आली. खात्री करून घेण्यासाठी मी नताशाच्या बंगल्यावर फोन केला तर नताशासुद्धा बंगल्यावर नव्हती आणि ते समजल्यावर माझा संशय पक्का झाला. का कोणास ठाऊक, पण रॉजर आणि नताशा एकत्र गेले असावेत असं माझं मन मला सांगत होतं. काही वेळ मी तसं डोकं धरून ठेवून काय करावं या विचारात राहिले आणि मग रॉजरचा शोध घ्यायचा ठरवून बाहेर पडले. दिवसभर त्याचा शोध घेत मी शहरभर भटकत राहिले आणि रात्री 9च्या सुमाराला मी अजंठाला गेले. निदान तिथे तरी तो प्रोग्राम देण्यासाठी आल्यावर भेटेल अशी आशा मला वाटत होती. पण हॉटेलवर गेल्यावर रिसेप्शन हॉलमध्ये असलेल्या टीव्हीच्या एका न्यूज चॅनलवरनं रॉजरचा खून झाला हे मला समजलं. ती बातमी ऐकताच मी सुन्न झाले. रॉजरचं प्रेत तुमच्या फ्लॅटमध्ये सापडल्याचंही मला त्या बातमीतनं समजलं आणि ते ऐकताच त्याचा खून तुम्हीच केला आहे असा समज करून घेऊन मी तुमचा पत्ता मिळवला आणि तडक इथे आले. म्हणजे हॉटेलवरनं तू सरळ इथेच आलीस? हो. याचा अर्थ रॉजरचं रिव्हॉल्वर सकाळपासून तुझ्याकडे होतं? हो. मला सांग, रॉजरचा शोध घ्यायला तू बाहेर पडली होतीस ना, मग रिव्हॉल्वर बरोबर घ्यायची तुला काय गरज? का कोणाचा तरी खून करण्याच्या हेतूनं तू ते बरोबर घेतलं होतंस? बरोबर आहे, मला त्या नताशाचा खून करायचा होता. मी मनाशी ठाम निश्चय केला होता, रॉजर जर नताशाच्या बरोबर असेल तर नताशाला जिवंत सोडायचं नाही, तिला तिथल्या तिथे शूट करायचं. टिपॉयवरचं विल्सचं पाकिट उचललं आणि मी एक सिगरेटच शिलगवली. अर्चा, ज्या क्षणी तू पोलिसांच्या समोर येशील त्या क्षणी फार मोठ्या अडचणीत सापडली असशील. अडचणीत? हां, अडचणीत. कदाचित रॉजर आणि किशोर शर्मा या दोघांच्या खुनाच्या आरोपाखाली पोलीस तुला अटक करण्याची शक्यता आहे. म्हणजे किशोर शर्मा नावाच्या ज्या माणसाबद्दल तुम्ही मला विचारत होता त्याचासुद्धा खून झाला आहे? अर्चानं डोळे विस्फारत विचारलं. हो, आणि त्याच्या पर्समध्ये तुझा फोटो सापडला, त्यामुळे पोलीस तुझ्यावर त्याच्या खुनाचा संशय घेऊ शकतात. अर्चाचा चेहरा पांढरा फटक पडला. तिच्या डोळ्यात अवघी भीती दाटून आली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पण विक्रमसाहेब, मी नाही त्याचा खून केला हो. मी तर त्या माणसाला ओळखतसुद्धा नव्हते. शपथ घेऊन सांगते, तो माणूस काळा का गोरा नाही माहिती हो मला. मी काहीही न बोलता सिगरेटचे कश घेत विचार करत राहिलो आणि मग तिला म्हणालो, किशोर शर्माकडे तुझा फोटो कसा आला? जोपर्यंत ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत पोलिसांपासून तू 4 हात लांब राहणं ह्यातच तुझं हित आहे. म्हणजे मला समजलं नाही. अर्चानं काहीसं गोंधळून माझ्याकडे बघितलं. म्हणजे काही दिवस पोलिसांपासून तुला लपून राहायला हवं. कुठल्याही परिस्थितीत ते तुझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत याची तुला काळजी घ्यायला लागेल. पण कशी आणि कुठे लपून राहणार मी? या शहरात माझं कोणी ओळखीचंही नाही आहे हो. अर्च्या हताश स्वरात म्हणाले. ओळखीचं नाही कसं? अगं मी आहे ना. तुम्ही? हो, मी अशा एखाद्या जागी तुझी राहायची व्यवस्था करीन जिथे पोलीसच काय त्यांची सावलीसुद्धा पोचू शकणार नाही. थँक्यू विक्रमसाहेब, थँक्यू व्हेरी मच. नकळत अर्च्याचे डोळे पाणावल्यासारखे झाले होते. मग ती स्वतःला सावरत म्हणाली, पण माझं सामान वगैरे तर त्या बंगल्यात राहिलं आहे, ते आणायला तरी मला जायला लागेल ना. नाही, काही गरज नाही, ती व्यवस्था करतो मी. तुझं तिथे जाणं योग्य ठरणार नाही. कदाचित पोलीस तुझ्या मागावर असण्याची शक्यता आहे. तू एक काम कर, तू बंगल्याची चावी माझ्याकडे दे, मी तुझं सामान आणायची व्यवस्था करतो. अर्चानं बाजूला पडलेली आपली शोल्डर पर्स उघडली, त्यातनं चावी काढली, मला दिली. हे बघ अर्चा, मी चावी खिशात ठेवत तिला म्हणालो, मी तुला मदत करतोय ती केवळ एवढ्यासाठी की मी तुला निर्दोष समजतोय. मी खरंच निर्दोष आहे विक्रमसाहेब. मी नाही खरंच कुणाचाही खून केला. आणि त्याचबरोबर तू मला एक चांगली मुलगी बनवून दाखवशील अशी ही आशा आहे. मागचं सगळं काही विसरून मी एक चांगली मुलगी बनेन, नक्कीच. गुड गर्ल.
आता गुडगल बनवून दाखवण्याची सुरुवात तू लगेच कर. अर्च्यानं काही न कळून माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. त्या वेदिकाचे दागिने तिला परत देऊन टाक. मी शांतपणे म्हणालो. वेदिकाचे दागिने? हां, तेच दागिने जे रॉजरनी वेदिकाच्या फ्लॅटमधनं चोरले होते आणि नंतर तुला दिले होते. खरं तर हा माझा अंधारात तीर मारायचा प्रयत्न होता. पण रॉजरनं ते दागिने अर्च्याला दिले असतीलच याची मला खात्री नव्हती. रॉजरचं एकूण कॅरेक्टर बघता ते मला अशक्य वाटत होतं, तरीही मारला तीर. पण काही वेळा अंधारात मारलेला तीरसुद्धा निशाणेपे लागू शकतो. पण माझ्याकडे सगळे दागिने नाही आहेत अहो. त्यातले काही दागिने विकून रॉजरनं घेतलेलं कर्ज फेडलं. काही हरकत नाही, जेवढे तुझ्याकडे तेवढे परत दे. ठीक आहे, दागिने माझ्या त्या सुटकेसमध्ये आहेत. तुम्ही ती सुटकेस आणायची व्यवस्था करा. वेदिकाची जर माझ्याशी इथे भेट झाली तर ठीक आहे, नाहीतर गोव्याला गेल्यानंतर मी ते परत देऊन टाकीन तिला. असं म्हणत अर्च्या क्षणभर थांबली आणि काहीशा शंकित स्वरात तिने विचारलं, पण वेदिकाला ते पटेल ना हो? त्यातले काही दागिने रॉजरनी विकले याच्यावर तिचा विश्वास बसला नाही तर? कदाचित ते दागिने मीच काढून घेतलेत असं तिला वाटलं तर? अर्च्याची शंका अगदीच काही चुकीची नव्हती. पण वेदिकाची मानसिकता मला समजली होती. तसंही वेदिकानं ते दागिने परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. आणि अशा परिस्थितीत त्यातले काही दागिने जर परत मिळाले तर त्या न मिळालेल्या दागिन्यांबद्दल तिला फारसं वाईट वाटणार नव्हतं. अर्च्यानं उपस्थित केलेली शंका जरी तिच्याही मनात आली तरी त्याबद्दल ती फारसं आकांड तांडव करणार नव्हती. मी अर्च्याला समजावत म्हणालो, हे बघ अर्च्या, त्याची काळजी तू करू नकोस. वेदिकाला कसं समजावायचं ते मी बघीन. तिचा पत्ता मला माहिती आहे. उद्या मी तुला तिच्याकडे घेऊन जाईन. तू स्वतः तिचे दागिने तिला परत दे. ठीक आहे, अर्च्या मान डोलवत म्हणाली. चल आता तू थोडा आराम कर. मी उठून दाराकडे जात म्हणालो, मी तुझं सामान घेऊन येतो, ओके? अर्च्यानं सहमतीदर्शक मान डोलवली. मी बाहेर पडून फ्लॅटचं दार उडून घेतलं. लिफ्टच्या जवळ आल्यावर मी क्षणभर थांबलो आणि पुन्हा मागे वळून फ्लॅटजवळ आलो. फ्लॅटच्या दाराला बाहेरनं कुलूप लावलं आणि मग निर्धास्त मनानं लिफ्टकडे चालायला लागलो. अर्च्या माझ्या फ्लॅटमध्ये आहे हे कुणालाही समजू नये ह्यासाठी मी ही दक्षता घेतलेली होती. श्रोते हो, हा होता निमित्त मात्र या कादंबरीचा 10वा भाग, 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.